काय माय बाई, मस्त इथून माई डोली सजवली असती, मस्त मी गेली असती नवऱ्या घरी मस्त. काय माय शेवटी तीच कामं करा लागून राहिले. आता काय धड लग्न नाही होत, धड कथा नाही होत. जे रीत रिवाज राहते, ज्या पारंपरिक पद्धतीनं लग्न केले जाते तसं लग्न होणारच नाही शेवटी. शेवटी माझ्या नशिबात असंच लिहिलंय. चला जाऊ द्या, कोणातरी साठी काहीतरी सोडून द्या लागते. हे सासरी मिळू दे मला माहेराची माया, हे माहेराच्या माये संग सुखाची ग छाया. हे भरून आलं डोळं जीव जड झाला, हे जड जीव झाला लेक जाय सासरा. हे किन किन कांकण ऋणू जुणू पैंजण सजली नटली नवरी आली, सासरेच्या ओणी नाही सजली लाजची लाली ग पोरी नवरी आली. काय करू माय, मला आता ते मोबाईल मधल्या रील स्क्रॉल करता करता कधी कधी लग्न दिसे, कधी कधी सगळं दिसे. त्याच्यावरून मी इमॅजिन करू माय लग्न असं वयन तसं वयन. बाई 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 बाई, आता त्याच रील्स मला आठवून राहिल्या. काय करू, घरातून पाय वळून नाही राहिलाय. किती आठवणी आहे माया. तिनका जोडून मी उलिशाचं मोठं घर बांधलं. बापरे, किती संघर्ष होता जीवनात. खूप संघर्ष होता, खूप संघर्ष केला मी. बापरे, काय करू. शांता काकू, रश्मी काकू, पिंकी, आरती, इतक्या जणींना मला सोडून जायचंय. बापरे, माहित नाही पुढला प्रवास कसा असेल. कदाचित मला इथे यायला मिळेल, नाही मिळेल. बापरे, माझे आई बाबा, माझा भाऊ, माझी वहिनी कसेही असले तरी दुसऱ्याच्या घरी जाऊन एकदम त्यांच्यामध्ये कम्फर्ट नाही होऊ शकत आपण. काय करायचं आता, वेळ निघून गेली. चला आता रुसून फुसून फायदा नाहीये, शेवटी मला जावंच लागेल. ना मी कोणासोबत माझी पर्सनल लाईफ शेअर केली अजूनपर्यंत. हो, भनक सर्वांना होती, पण ना कोणाला ऍक्च्युअल मध्ये राईट काय आहे, खरं काय आहे, कोणालाच माहित नव्हतं. ना मी कोणाला सांगू शकत, ना मन हलकं करू शकत, ना कोणाला सांगून मी जाऊ शकत नवऱ्या घरी. बापरे, खूप संघर्ष राहील माझ्या जीवनामध्ये. म्हणजे काठा गोट्यातून मला अग्नी परीक्षा द्यावं लागेल. म्हणजे कोणाचं मन जिंकण्यासाठी किती अग्नी परीक्षा द्यावं लागते. बापरे, त्याच्यानंतर कुठे जाऊन म्हणजे एक्झाम दिल्यावर फर्स्ट रँक मध्ये पास होणं अशासारखी गोष्ट आहे. आता हे आईसोबत सुद्धा मी काल खोटी बोलली. आईला म्हटलं तू कुठे चालली, म्हटलं आई, तर आई म्हणत होती मी बाई म्हणे उद्या सकाळीच वावरात जाईल म्हणे, लोणच्याचे आंबे आहे म्हणे तोडून आणन म्हणे. माय, आई वावरात जाईन ना मी इकडे याच्यासोबत जाईन. ओ माय, किती बेकार वाटन. ओ माय, मायले लोक काय म्हणन, माय माया त्या मैत्रिणी मामायले काय म्हणत, त्याला बोलायला चान्सच भेटून जाय. हा विचार करू का तो विचार करू, फसली बाई मनात, माय बाबाचा विचार करू, करायला लफडं केलं त्याचा विचार करू. माय त्यानं मला 1 लाखाचा मोबाईल घेऊन दिला, पण माय बापाने जन्म देऊनच किती मोठं काम केलं. काय करू, काय करू. कोणाला सांगू, कोणाला सांगितलं तर आता मला पैताली अनुभव. माय चल चाललीच जातो बापा, चल चालले जातो. मॅडम लग्न झाल्यावर लढत म्हटलं सर्वे जवळ, आताच लढा लागून राहिला थे एकटी. ओळखीचे चेहरे मी आता मन एकटे, संपले सारे पुरे अनवास ही सरली, गाव माझा मोळाला जोडून या गोळ. माय बापाच्या घरी जेवढे हट्ट करतो तेवढे नवऱ्याच्या घरी आता पूर्ण होणार नाही होणार. काय माहित, आजपर्यंत जिंदगी खूप मस्त होती. ना कोणाचं टेन्शन होतं, ना काही होतं. शाही मस्त जिंदगी जगणं, कामाला जाणं, खाणं पिणं राहणं. ना लेकराचं टेन्शन, नवऱ्याचं टेन्शन, ना मायचं टेन्शन, ना सासूचं टेन्शन, ना सासऱ्याचं टेन्शन, ना देराचं ना नंदीचं टेन्शन. आता जिंदगी माया पायात बेडी. म्हणजे इथून चालू झाली माया डावरनं चालू, संसाराची गाडी चालू झाली आता इथून. त्यात दुःख सुख जेव्हापर्यंत माया लेकर माया बराबरीचे नाही होत तेव्हापर्यंत खूप संघर्ष आहे अजून माझ्या जीवनात. आतापर्यंत खूप संघर्ष केला, तो पण चांगला आहे, असं वाईट नाही आहे. तो म्हणते की माझ्या नावावर 10 एकर वावर आहे, पण कधी कधी माणसाची प्रॉपर्टी न पाहता त्याचं मन, त्याचा स्वभाव, त्याचं आपल्यात असलेलं मन. मी लग्नबाई असून त्यानं माझ्यासोबत खूप छान आतापर्यंत त्यांनी मला, बाप रे, तो एकटाच मुलगा असा आहे. बाकी मुलं किती नालायक असतात, पण त्यांना अजूनपर्यंत चला तुम्हाला समजलं असेल. चल बाई, घर सोडून जायला इच्छा नाही होत आहे मला. कदाचित पुन्हा होऊन ते पाय टाकायला मिळेल, नाही मिळेल. चला
राव वाट पाहत असेल माझे बाहेर. त्यांच्यासाठीच इतकं सगळं करावं लागत आहे आता. ठीक आहे, माझं जर सगळं बरोबर झालं ना, मी पुन्हा सगळ्यांच्या मनात बसेल आणि माझ्या मुलाचा जे कोणी मला मुलगी होईल मुलगा होईल त्याचा 5वा वाढदिवस मी इतका मोठा करेल. आणि जर समजा आता सगळ्यांनी जर आम्हाला मान्यता दिली, पूर्ण गावाची मान्यता असली, घरच्यांची मान्यता असली, तर रिसेप्शन पार्टी म्हणून एक खूप मोठी पार्टी, आणि त्या पार्टीमध्ये मी माझी सगळी हाऊस काढून घेणार. आणि जर तेव्हा नाही निघाली तर आमच्या लेकरा बाकराची जेव्हा वाढदिवस राहील तेव्हा मी माझी हाऊस काढून घेईन. मित्रांनो, चला तर माझी इथून पुढची जिंदगी आता झाबरूजी सोबत. हाय काजल, हाय कमला. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आज इतकं सांगूशा वाटून राहिलं, मला असं सांगूशा वाटून राहिलं का पहा, माझी जी लव्ह लाईफ होती, माझं लव्ह आज सक्सेस झालं. मी माझ्या लव्ह सोबत आज मस्त भुर्रकून अशी ढुर्रकून पडून जाणार आहे. आणि काहीच वेळानंतर आता तुम्हाला तर मी सांगितलंच, तुमच्या नजरेसमोर तर मी पडून चाललीच. तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वांना सांभाळून घे जा, माझ्या आईला, गावाच्या लोकांना. असं असं नका कर जा. हो, ते पळून गेली तर त्याचा फायदा घेऊन तुम्ही इकडे तिकडे बोंब फैलावा नाही का कमला. तुझी मुलगी पण पडूनच गेली, हे लक्षात ठेवूनच तू माझी म्हणजे हे लक्षात ठेवूनच तू माझी दवंडी करतो पूर्ण गावात, समजलं का? अमाय, काय गधे चारते का बैल चारते का डुकर चारते, काय चालतो बाबा, कोणासोबत पळून चालली हो माय गोर पण. पाय हो बाई, माया नवरा काहीच चारत नाही. माया नवऱ्याच्या घरी चारणारे आहे. म्हणजे माया नवरा इतका अमीर आहे ना, त्याच्या इतका अमीर कोणीच नाहीये. आणि तुम्हाला सरळ सरळ सांगून देतो, माया नवरा म्हणजे पाटलाचं पोरग. पाटलाच्या पोरासोबत मी पळून चालली. जर तिच्या मायले पटलं तर तिच्या घरी राहील, नाही तर दायक त्याच्या वावर आहे, बाहेर गावले राहील. मस्त खुशाल जिंदगी आहे माईवाली. आता तुम्ही माझी मैत्रिणी वय, आपली याच्यानंतर भेट होणार नाही होणार. आणि मला हे ऍक्च्युअल मध्ये माहिती आहे की तुम्ही बोंब करण्यात, म्हणजे मी जर पडून गेले तुम्हाला बोलायला चान्स मिळेल, म्हणून तुम्हाला आधीच टोमणं देतो मी का तुझी पोरगी कमला पळूनच गेली आहे, म्हणून तोंड सांभाळून इज्जतीनं कोणासोबत बोलायचं, समजलं का? आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तिकडे मी तुमच्यासाठी सुद्धा पाहून ठेवणार, तुम्ही पण तिच्यासोबत पडून जा. ओ माय गॉड. ओ कलावती, नाही गं, नको जाऊ माय. कशी भांडाले बोलाले होती व माय कलावती. नको जाऊ माय, नको जाऊ. माय कलावती, नको जाऊ माय. पाटलाच्या पोरासोबत चालली का व? अव माय व. तो माझा दादा रडतो. ओ, तो माझा दादा रडतो गळ्यात पडून. माझी सोन्याची बाहुली मला चालली सोडून. माझी सोन्याची बाहुली मला चालली सोडून. पाटलाच्या पोरासोबत कायले चालली व, एखादा भिकार चोट पहा लागत होता. माहित विचार तय पायातली आग आता पूर्ण शरीरात. असं नाही व्हाव का, म्हणजे थोडं जरी जास्त तापमान वाढलं तर मी जागीच राख होऊन जाईल. लयच जायते हो माय कलावती. तुझ्या नशिबात काऊनच एवढं चांगलं आहे व माय. झाबरू किती साजरे पोरगा आहे, पाहाले दिसाले. पाटलीन बाईनं तुला मान्यता दिली काय? तू तर तसंच लग्न झालं आहे व माय पहिले, तरी तुला मान्यता भेटली का व? घे व माय. इथं आम्ही काय लेकराच्या मायनस कोणतं पाप केलं माय? एवढंच आहे का तुझे लग्न झालंय, आमचंही लग्न झालंय, तुला लेकरू नाही आम्हाला लेकरू आहे. असंच आहे व माय पाय बरं बाय, एवढा चांगला राजवाडा इथं हाय. खरंच पाटलीन बाई 10-20 दिवस बोलणार नाही माई, पुढे जाऊन तर बोलणारच आहे ना ते. हो माय बाई कलावती, चांगला तीर मारला हो तुला, म्हणला निशाणा लागला त्यावाला. लाडाचे शेठ तुम्ही, लाडाचे शेठ तुम्ही, ही लाडाची तुमची शेठानी राया, ही लाडाची तुमची शेठानी. ला 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 ला. चैन आपको मिला, मुझे तो दीवानगी मिली. हाय, तुला दुःख निघून राहिलं का व? एवढं सगळं आपलं गाव, इथल्या आठवणी, दुःख सुख भांडण झगडा तुला आठवून नाही राहिला का व? तू अशी कशी इतक्या हशा खुशीने जाऊ शकतो त्या नवऱ्यासोबत? आता 2 दिवसचा तो भेटला का नाही भेटला, त्याच्यासोबत तू एवढी कम्फर्ट होऊन गेली. जेवढी माया आईच्या कडले लोक लावते ना, तेवढे सासरच्या कडले लोक नाही लावणार. सध्या ओळखीची भाची आहे व तू. सासर म्हणजे ते हेच गाव व बापा, तू काय नाटक करशील बरोबर आहे तेवाला. नाही हो माय काजल, रुसू नका व माय, दोघी जणी रुसू नका. मी येतो, इथंच येतो, पण काही दिवस माया सरकारनं मान्यता प्राप्त आम्हाला सर्टिफिकेट दिलं का सासू जवळ राहील ना. सासूले जर नाही पटलं तर बाहेर गावले राहू, येणं जाणं चालू राहील. रडली व मी घरात लय रडली, तुमच्या जवळ रडून काय करू? तुमचं माया दुःख चूक काय? तुम्हाला मी रडली तरी हसायन, नाही रडली तरी हसायन. तुमची जिंदगानी चांगली आहे बापा. आता काय आहे, माझ्या जिंदगानीला तू आला एवढा चांगला, तर माझ्या नशीबच आहे. काय मस्त लग्न करतो, मस्त माझी संस्कारी जीवन जगतो. पूर्ण गाव ऐकून घ्या, पूर्ण गाव ऐकून घ्या, पूर्ण गाव ऐकून घ्या. कलावती पाटलींच्या पोरासोबत पळून चालली, कलावती पाटलींच्या पोरासोबत पळून चालली. जाऊ दे हो माय, आता तरी जाऊ दे बापा. काय वय माय, डिसेंबर जानेवारी महिन्यापासून चालू आहे ना कलावतीचं लग्न, न सण तसं ना, लग्न झालं ना काही नाही कम से कम पळून तर जाऊ दे माय. नाही नाही याच्या त्याच्या मताचं तर स्वतःच्या मनाचं तर होऊ दे माय. तू पैदल पैदल चालली का व? तो तर भाड्या आलाच नाही तुला घ्यायला माय. चांगले बोलणं नवरा आहे ना मायावाला.
रस प्यायला ये म्हणलं माया घरी. हा, रस प्यायला ये जो. हा, सांगन मी तुले. तुला तर माझी ताटवाटी गी केलं, काही केलं नाही. तुझ्या जो माया घरी. हा, रस प्यायला काय बाई. मग राय सुखाची तुझा नवरा आला. आता काय करू. पहिले जर आम्ही प्लॅन बनवला असता, तुला फसवलं असतं. तुला बिचारे वक्तात सांगितलं. वक्तात जर का तुला असं सांगितलं ना, तर तुला बँड वाजवला असता. पण आता काय करू, सारा वक्तातल्या वक्तात नाही जमणार नाही काय. एवढी मी बोमली तर कोणी काय कुत्रा आलं नाही. जाऊ दे बापा. जाय, जी ले अपनी जिंदगी, खुशहाल अपनी जिंदगी जी ले. अगर मेरे को कुछ कमी लगी तो तेरी जिंदगी में आके मैं तेरी जिंदगी तबाह कर दूंगी. जा, बाय बाय. अहो, आय लव्ह यू. पकडा माझी बॅग आणि चला मला घेऊन. हे सगळं बघायच्या आधी मी मरून का बरं नाही गेले. आता मरून जा, काही प्रॉब्लेम नाही. अहो चला. गेली ना थे माय, गेली ना. त्या माय गेली का म्हणजे बोलावलं मायचं नाक कापलं असं जाग्यावर आपण.